फायनली बायको आले आणि खूप वेळ गेला ॲक्च्युली. तर आमचं 8 वाजले, कारण की प्लेन पहिला T1ला जाणार होता, नंतर मग आता T2ला आलो ना आपण. T2ला आलो आणि हा आपल्या मुंबईचा एअरपोर्ट. आम्ही ठरवले आता सगळ्यात शेवटी आलो ना, आम्ही शेवटी जाणार. नमस्कार मंडळी, स्वागत आहे एका नवीन व्हिडिओमध्ये. तर आज आहे 12 डिसेंबर 12/12/2025 आणि आज इकडे पप्पा बसलेत, मागे आई आहे आणि आम्ही निघालो आहे आता साखरपुड्याला जायला. म्हणजे आईच्या भावाच्या मुलाच्या मुलीचा नाही, भावाच्या मुलाच्या मुलीचा. हां, तर साखरपुडा आहे आईच्या भाच्याचा मुलीचा साखरपुडा आहे दहिसरला. आणि आता जायला निघालो आहे. संध्याकाळचे ऑलमोस्ट 5 वाजलेत आणि मुंबईच्या ट्रॅफिकमधून रस्ता काढत आम्ही चाललो आहे सावकाश. आणि स्नेहल आज नाही आहे, इकडे पप्पा बसलेत, कारण की स्नेहल गेले त्याच्या ऑफिसच्या कामानिमित्त महाराष्ट्राच्या बाहेर. तर पहिला मी आयप्पांना सोडेन आणि मग तिला पिक करते एअरपोर्टला. तर ती पण मला जॉईन होईल मग साखरपुड्याला. तर व्हिडिओ पूर्ण बघा आणि स्नेहल कुठे गेले ते पण तुम्हाला स्नेहल आलेच की सांगेन. तर आपण जाऊया. ॲक्च्युली हा जो पवई रोड आहे आणि आता इथून मी राईट मारणार आहोत दहिसरला जायला. खूप ट्रॅफिक आहे आणि समोर ट्रेन चालले बघा, मेट्रो दिसते पप्पा, ती बाईट मेट्रो पण झाले समोरून. हे बघा, मस्त वाटतंय. तर जाऊया आपण आता डायरेक्ट साखरपुड्याला. जोगेश्वरी पूर्व हा मेट्रो स्टेशन आहे. आता आपल्या समोरून मेट्रो गेली तिकडे. मामाचा कारखाना इकडे होता आणि इकडे कनेक्टिव्हिटी पण चांगली आहे, म्हणजे हायवेला डायरेक्ट. दहिसरवरून नेहमी बसनी तर ट्रेननी आहे. आई सांगते मामाचा पण कारखाना इकडेच होता. मामा तेव्हा बसने ट्रॅव्हल करायचा. ॲक्च्युली मेट्रो चालून आत्ताच जस्ट 1 वर्ष काय माहिती नक्की, पण 1 वर्ष झालं असेल कदाचित. बरोबर हायवेच्या वरतीच मेट्रो स्टेशन आहे. खाली काढलो. 4 वाजता निघालो आम्ही आणि अजून पोचलो नाही. दहिसरला जायचं आहे आणि खूप ट्रॅफिक आहे. पप्पा पण कंटाळे बसून गाड्या काय चालत नाहीत. 4-5ची स्पीड आहे आणि मध्ये गाडी जागेवरच थांबते. किती वाजता पोचू काय माहिती आहे. आपण आता फायनली बायको आले आणि खूप वेळ गेला ॲक्च्युली. तर आमचं 8 वाजले, कारण की प्लेन पहिला T1ला जाणार होता, नंतर मग आता T2ला आलो ना आपण. T2ला आलो आणि हा आपल्या मुंबईचा एअरपोर्ट. इकडं फ्लॅग आहे पण तो वाऱ्यामुळे जास्त उडत नाही, वारा कमी आहे कदाचित. मी स्नेहलने बॅग आतमध्ये ठेवले गाडीमध्ये. आम्ही एकामेकाला शोधत होतो आणि जास्त वेळ गेला. तर जाऊया आपण दहिसरला. कशी होती ट्रिप? मजा आली. आणि स्नेहलने मस्त वाराणसी तिथे आरतीवरचे व्हिडिओ केलेत, ते शॉर्ट व्हिडिओमध्ये टाकेल मी, नक्की तुम्हाला बघायला मिळेल. तर पहिला निघूया. तिथे पार्किंग पण नाही, पार्किंग आहे पण पेड पार्किंग आहे आणि आपल्याला लगेच निघायचं आहे. आम्ही निघालो एअरपोर्टवरून आणि एअरपोर्टचा रोड इतका भारी आहे ना आतमध्ये, जाम आवडला मला. आणि स्नेहल आली तिकडून पण, अजून पण काम चालू आहे विचारीचं आणि भूक पण लागले. तर बघा कुठेतरी मध्ये नाही, आपण डायरेक्ट साखरपुड्यात जाऊन जेवायला बसू. तर डायरेक्ट तुम्हाला जाऊन आता मिळतो दहिसरला. कॉंग्रॅच्युलेशन. ही आमची नवरी मुलगी. कॉंग्रॅच्युलेशन तुला. ऐकलं काय? लेट झाला आम्हाला खूप, त्याच्यामुळे लग्नामध्ये टायमात येऊ. हां, आणि मुलीचे वडील
सगळे ऑलमोस्ट गेलेत कारण की 9:30 वाजले. अभिनंदन अभिनंदन तुम्हाला. तर येऊन पहिला आम्ही नवरी मुलीला भेटलो आणि आता जेवायला बसतो. इकडे आई वाट बघून जमली. आई पप्पा बिचारे कधीचे वाट बघत. आई पण वाढवत पप्पा पाणी पितो तिकडे आणि पूर्ण हॉल पण खाली झाला आहे. आणि तिकडे नवरी मुलीचे फोटो सेशन चालू आहे. चल सुरुवात कर. हा ना मस्त जेवायला पण ट्रॅफिक इथे तवा पुलाव आहे, अजून गुलाबजाम आणि स्नेहलने पावभाजी घेतली. हा राईस कोणता माहिती नाही पण भारी वाटतं. मी कुठे एकमेकांना भेटत ना एअरपोर्ट या जेवायला ह्याला म्हटलं शेवटी तू एकाच ठिकाणी थांब, म्हटलं मी येते. तो मोठा आहे ना, बाहेर पडायला भरपूर गेट आहे. हा एकीकडे होता, मी एकीकडे. आम्ही दोघं एकमेकांना शोधतो, गोल गोल फिरतोय. स्नेहला आता आईला सांगते आम्ही दोघांना एकामेकाला शोधत होतो एअरपोर्टवर. लय झालेला. त्याच्यामुळे वेळ जास्त आला थोडा. तर या जेवायला आम्ही ठरवले आता सगळ्यात शेवटी आलो ना आम्ही शेवटी जाणार म्हणून आम्ही कोण आता कोण नाही बघ सगळ्यात शेवटी आम्ही जातोय. हे आपल्या स्नेल व्हिडिओमध्ये मुलगाच नाही दिसलाय पण. ठीक आहे, आपण लग्नात पूर्ण कव्हर करू. आता माझ्यामुळे त्याच्यामुळे नाही ॲक्च्युली ट्रॅफिक खूप होती. पण आता आपण आपण पोचलो असतो लग्न टायमात. पूर्ण कव्हर करू. 10 वाजले. लग्नात अजून जास्त मजा होईल. हां धमाल. मला पाहिजे होतं की नाही? आपण लागतो ते लाडू बनवते का जास्त आपल्याला डान्स तर नाही बघायला मिळाला पण डान्स बी झाली, कॉमेडी बघायला मिळते. इथं मोठा जोक केला केक राहिला बघा साहित्य तो काय घेऊन होतो पण काय करणार तो काय. रात्रीचे 12:15 वाजलेत आणि आम्ही घरी आलो. स्नेल पण दमली प्लेनचा प्रवास करून आणि मुंबईची ट्रॅफिकनीच कंटाळा आणला. आई बाबा पण दमले, पप्पा इकडे बसलेत. झोपूया मस्त. तर मस्त आराम करूया. आम्हाला ॲक्च्युली साखरपुडा नाही मिळाला ट्रॅफिकमुळे. मिस केलं आम्ही, लग्नाला मस्त धमाल पण करू. आम्ही भेटून आलो. तर आपण पण आता भेटू नवीन व्हिडिओमध्ये. आणि स्नेहलची ट्रिप पण खूप मस्त आली. वाराणसी ते शॉर्ट मध्ये बोलले शॉर्ट व्हिडिओ येतील आणि खूप मस्त होता ना एक्सपिरियन्स. खूप छान. मारुती मंदिरमध्ये पण तिकडे दर्शन भेटलं स्नेहलला. आणि 7 नदीचं जे संगम आहे, सॉरी 3 नदीचं संगम पण तिने बघितलं. अजून काय होतं, महादेवाचं मंदिर काशी विश्वनाथ. हां काशी विश्वनाथ. तर येथील शॉर्ट व्हिडिओ नक्की बघा. भेटू एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय. बाय बाय. आई बाय कर. आई पण दमली मुंबईच्या ट्रॅफिकमधून. आई दमून आली. जाता नाही बोलता गावाला बसलो असं पण एवढ्या टाईममध्ये आता. तर बाय बाय. गुड नाईट.